कुंडलिका उरका माहित नाही हो पंग सुद्धा इथंच आहे का योगानं पाप काही केलं असं तुम्ही आम्ही हो मी आलो त्याच्यामध्ये आणि परमात्म्यानं जर अहो कृपा केली खंती ते न करा ओरे गाढव कुत्रा जर कुत्रा गाढव महाराज माणसाला केलं आणि जर कुत्र पंक्तीला आलं तर पंक्तीवर म्हणे काय या 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 कुत्र्याला बसा बसा दोन घास खा काय करतील लोक धाव ओके करती दगड हातामध्ये घेऊन मागे लागतील महाराज ती वेळ जर टाळायची असेल तर फक्त हेच आहे हो फक्त हेच आहे म्हणून या शरीरासारखं शरीर नाही आणि या मृत्यू लोकासारखं मृत्यू लोक नाही महाराज का तिन्ही लोकांमध्ये पवित्र लोक कोणता असेल तर हे मृत्यू लोक आहे धन्य धन्य मृत्यू लोक म्हणते भाग्याचा देवा धन्य धन्य मृत्यू लोक भाग्याचा देवा आज करते ब्रह्मादिक जगत वालवंडीचे सुख धन्य धन्य मृत्यू लोक म्हणते भाग्याचे धन्य धन्य मृत्यू लोक म्हणते भाग्याचे म्हणती भाग्याचे गायचे सर्व तिन्ही लोकांमध्ये तिकडे काय पाहू नका असंच इकडे माहिती पहा तुम्ही हसू नका इकडे कीर्तन चालू आहे धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैचा असं करती ब्रह्मादिक ते कोणी वाळवंटीचे सुख धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैचा हे मृत्यू लोक आहे ना कर्मभूमी आहे स्वर्ग सत्यलोक वैकुंठ लोक हे काय भोगभूमी आहे भोगभूमी मधला आणि कर्मभूमीचा फरक काय लोक दोन धामाला जातील माहिती तुम्हाला 4 धामाला जातील जुन्या काळ आता सगळी व्यवस्था झाली जुन्या काळात 2 धामाला लोक निघायचे खिसा भरून पैसे न्यायचे आंघोळीला महाराज एखाद्या नदीवर जायचे आणि बनियन काढून ठेवायचे आणि चोरायला बरोबर ती बनियन पळवायची पळवल्याबरोबर खिशात दमडा नसायचा आणि पैसा नसल्या कोण विचारते माल येतो नाही तो म्हणून तर केलं पैसे दुसरं काय माल नसल्या कोणी विचारत नाही महाराज मग त्याची व्यवस्था काय कोणची व्यवस्था नाही मग तिकडे जाऊन पैसे कमवता येतात का तिकडे पैसे कमवता येतात का नाही पैसे इथं कमवायचे आणि खर्चायचे कुठं 2 धामचे आदाम तिकडं कमवायचे इथं खर्चायचे तिथं तसं हे कर्म इथं करायचे आणि भोगायचे तिथं जर पाप केलं नरक यातना भोगतात पुण्य केलं स्वर्ग लोक भोगतात आणि पाप आणि पुण्य समान केलं तर मनुष्य शरीर प्राप्त होईल एवढं अनमोल शरीर आहे ज्यांना बीपी शुगर आहे त्याला विचारा महाराज हो नियंत्रण ठेवणारे अवघड आहे मेंटेन ठेवणारे अवघड आहे हो कमी झालं तर वाढवता येईल वाढवलं तर कमी करता येईल पण बरोबरी सांगणं हे अत्यंत अवघड आहे आणि एवढ्यातून मिळालेलं हे शरीर आहे मनुष्य जन्मान मोल रे मट्टी में मन डोल रे अब तो मिला दे फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे नर दे दुर्लभ जाना शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना बहुता दिसा पेरा आलाया नगारा नका घेऊ पार धर्म तोची सार जगदोगी जगदोगी जाग नाग बोलती 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 काळीला कंटाळा करू नका विठला विठला या शरीरासारखं अनमोल शरीर नाही महाराज तुम्हाला आम्हाला कर्म धर्मानं प्राप्त
प्राप्त झाले, कितीतरी जन्मानंतर तुम्हाला आम्हाला मिळाले, आणि तो जीवन सार विचार करायचा आहे आणि परमात्म्याचं भजन करायचे, जीवाचं कल्याण करून घ्यायचे. आणि ते भजन करत असताना अंतकरण वृत्तीमध्ये असं भजन करायचंय, असं भजन करायचंय. आदत बुरी सुधारले बस हो गया भजन. अंतकरणातले विकार निघून गेले, त्याचं नाव भजन आहे. त्याचं नाव भजन आहे. का? काम, क्रोध, लोभ, दंभ, मत्सर, अहंकार षडरिपू महाराज निघून गेले, त्याचं नाव भजन आहे. मग कपडे कोणत्या अंगावर असू द्या, एखाद्या टी शर्ट घातला असेल, जीन्सची पॅन्ट घातला असेल, पण अंतकरणातले हे 6 जर गेलेले असले, त्याचं नाव भजन आहे आणि त्याचं नाव साधू आहे. आणि तो विचार कोणा करायचा आहे? या जीवाने करायचा आहे. कारण जीवाला हा विचार करता येतो म्हणून. प्राण्याजवळ विचार नाही. तुम्हाला वाटतंय गाढवाला लोक किती गाढव म्हणतात? गाढवाला किती लोक गाढव म्हणतात हे गाढवाला कळत नाही. इतकं गाढव तर माहितीये तुम्हाला? गाढव माहितीये ना? 4 पायाचं 2 पायाचं उतरलं आता. गाढवाला गाढव का म्हणतात माहितीये का तुम्हाला? देवशेप सांगा, गाढव मालकाशी बेईमान आहे का इमानदार आहे? किती वळ टाका पाटील, ते नको म्हणते का? आणि तुम्ही रोज कामाला माणसं लावा, करतील का काम? ते गुत दिल्या. मग माणूस इमानदार आहे का गाढव? गाढव इमानदार आहे. मला सांगा, गाढव स्वच्छ पाणी पिते का गढूळ? हा, गाढव स्वच्छ पाणी, मिनरल वॉटर. आणि माणसं फक्त गुटात पेत नाही, एवढं लई झालं. याचा काही नियम नाही. तरी लोक त्याला काय म्हणतात? तरी त्याला माणसं गाढव म्हणतात. फक्त गाढवाला गाढव का म्हणतात? त्याचं एकच कारण आहे महाराज, गाढवाला बांधावं लागतंय का बांधण्यासारखं करावं लागतंय? एकदा बामणानं गाठ मारली, त्याला वाटलं मला बांधले. कोणाला? गाढवाला. गाढवाला बांधावं लागत नाही महाराज. गाढवाला त्या मेखाजवळ न्यायचं, नुसतं एक हात मेखाला लावायचा आणि त्याच्या पायाला हात लावायचा. लावल्यावर त्याला काय वाटतंय, मालक मला आता बांधले. काय काय गाढव तसे लांबदोर बांधलेले असतात, सुटतच नाही महाराज. त्याला वाटतं मला बांधले, मला बांधले. आणि त्याचं एक प्रमुख कारण सांगू का तुम्हाला गाढवाला गाढव म्हणण्याचं? गाढव पावसाळ्यामध्ये खराब होते आणि उन्हाळ्यामध्ये पहा माझ्याकडे दुसरा आहेच कोण तुम्हाला? मी दिसायला तुम्हाला काय बरं दिसते का लोकांना? दिसतंय बरं कोणाचं? गाढव पावसाळ्यामध्ये खराब होते आणि उन्हाळ्यामध्ये काय माहितीये का? पावसाळ्यामध्ये चलत चलत कासरावर जाते, गेल्याबरोबर मागं पाहतंय, गवत हिरव्याला हिरवच. त्याला वाटतं मी अजून काही, कोणाला? त्याला वाटतं मी अजून काही खाल्लंच नाही. पुन्हा चलत चलत मागे येते, पुन्हा मागं पाहते, पुन्हा हिरव्याला हिरवं. त्याला वाटतं मी अजून काही खाल्लं. दिवसभर चक्कर मारते. आता दिवसभर खाल्लं पोट भरलं असेल का नाही, पण त्याला पोट भरल्यासारखंच वाटत नाही. कोणाला? तसे काही काही आहेत मला 90-95 झालेत, तरी म्हणे नाती जलगण पाहून मेलो तर बरं होईल. कोणाला वाटायले? कोण म्हणलं गाढवाला? गाढवालाच. एवढा चालला पण पोट कधी भरलं कळालं नाही. आणि पावसाळ्यामध्ये सरत सरत जाते आणि मागं पाहते तर काही दिसत नाही. पोटात अन्नाचा कण गेला नाही. पुन्हा चरत दिवसभर चक्रा मारल्या, संध्याकाळी चक्कर येऊन पडलं तरी त्याला वाटलं माझं काय भरलंय, पोट भरलंय. या एकाच कारणामुळे त्याला गाढव म्हणतात. विठला विठला.